नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एवी आणि तुम्ही बघत आहात एवी मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. आज पुन्हा एकदा व्हिडिओ टाकणार आहे मी ॲस्फाल्ट 9वर. आता एक फिक्स केलेला आहे मी की आपण फक्त आणि फक्त ॲस्फाल्ट 9वरच व्हिडिओ टाकणार आहोत. कारण की एक गेम कुठला तरी चूज करायला पाहिजे ज्याच्यात आपण पूर्णपणे फोकस करू शकतो, जेणेकरून त्यातच पुढे जाऊ शकतो आणि लेवल अप करू शकतो. त्यात जर वेतरन बनायचं असेल आपल्याला तर एकच गेम चूज करायला पाहिजे. तर चला, आज आपण फोकस करणार आहे आपल्या कॅरियरवर. तर करिअर ही लय मोठी गोष्ट आहे आयुष्यात, तर करायलाच पाहिजे. पण इथं पण आपल्याला केले पाहिजे, कारण की जर करिअर खेळलो नाही तर कार अनलॉक नाही होत. आणि जर कार अनलॉकच नाही झाल्या आणि आपल्याकडे गाड्याच नसल्या तर मग काय फायदा आहे गाड्यांचा आणि स्पेशल इव्हेंट्सचा. गाड्या असल्या तरच आपण स्पेशल इव्हेंट्स खेळू शकतो. तर चला, मी करिअरला सुरुवात करणार आहे. पहिला आपण रँक बघूया किती लागतो. 1326. बरं, शेवटच्याला 1326 पाहिजे आणि आपल्याकडं 1214 वाली एकच आहे. तर मी डॉज चॅलेंजरनं खेळणार आहे. डॉज चॅलेंजर 392 हे मी स्कॅट पॅक. मला मसल कार लय आवडतात. मागच्या वेळी मी सांगितलं असेल नसेल, पण आय लव मसल कार्स, मी फॅन आहे. तर डॉज त्यातली एक आहे. सर्वात माझी आवडती म्हणजे डॉज चार्जर आहे, जी 1967मधले बहुतेक. फास्ट अँड फ्युरियस पिक्चर तर तुम्ही बघितलाच असेल, त्यात वापरलेली गाडी आहे, त्याची ओजी गाडी. तर ती मला लय आवडती, हिरोची. असू दे, आपल्याला तिकडं नाही जायचं, आपल्याला मस्तपैकी ॲस्फाल्टमध्येच राहायचं आणि रेस करायची. तर बघूया, आज आपण करिअरवर फोकस करूया जरा. करिअर बिघडलं तर आपले लागतात, त्यामुळं करिअरच टॉपचं आहे. आणि सुरुवातीला पण तुम्ही करिअरच खेळा, कारण की जर गाड्याच भेटल्या नाहीत तुम्हाला तर तुम्ही स्पेशल इव्हेंट माझ्यासारखं काय खेळणार. त्यामुळं मला पण करिअर खेळलंच पाहिजे आता, कारण की माझ्याकडे गाड्या नाही आहेत, म्हणून त्या इव्हेंटसाठी त्या गाड्या लागतात. त्यामुळं करिअरवर फोकस करूया, टॉपचा विषय. अरे भाई थांब, तुझी मारणार तर मीच. रे, याला देऊया टोला, हे काय मोठा नाही. काय करिअरमध्ये शेवटी आपणच जिंकत असतो सोडा, त्याचा काही विषय नाही. पण कधी कधी लागतात आपलेसुद्धा, जेव्हा आपल्या गाडीचा रँक जो असतो तो एक्सपेक्टेड रँकपेक्षा कमी असतो त्याच वेळी. नाहीतर जर रँक सेम असेल, म्हणजे हिरव्यामध्ये असेल एक्सपेक्टेड आणि तुमच्या गाडीचा, तर मग तुम्हाला काही इश्यू येत नाही, तुम्ही ऑब्वियसली जिंकताच. मॅपमध्ये सुद्धा 70% ट्रॅक कंप्लीट झाल्यावर मागं कोणीही दिसत नाही. तर चला, आपली एक गाडी अनलॉक झालेली आहे. बहुतेक माझ्याकडं अनलॉक असेल नसेल मला माहीत नाही. मस्तच अनलॉक झालेले आहे भावांनो. तर आज मी मागच्या वेळेला जसं म्हणलं होतं की पुढच्या वेळी एक गाडी अनलॉकचा व्हिडिओ घेऊन येईन, पण मला माहीत नव्हतं की मला करिअरमधून भेटेल. मी जस्टच करिअर खेळायला आलो होतो. असू दे, काय विषय नाही. आपला कार अनलॉकचं जसं म्हणलेलं ते पण पूर्ण झालं आणि आपलं ऑब्वियसली करिअर पण पूर्ण व्हायला आहे. तर जेवढं करिअर करता येईल तेवढं सुरुवातीला तुम्ही करिअर करून घ्या, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला काही हे नाही होणार, त्रास नाही येणार. म्हणजे जसं की तुमच्याकडं गाड्या नाहीत, गाड्या आहेत पण ब्लूप्रिंट नाही, 2 स्टार लागते, 3 स्टार लागते. आता असं कितीतरी इव्हेंट्स आहेत, स्पेशल इव्हेंट्स आणि 35th ॲनिव्हर्सरीसुद्धा, ज्याच्यात मी पार्टिसिपेट तर करू शकतो, पण
जसं की आता तुम्ही म्हणू शकता मी बिगिनिंग करू शकतो पण एंडिंग नाही करू शकत त्या इव्हेंट्सची, कारण की प्रत्येक इव्हेंटला हे लागतात 2 स्टार 3 स्टार गाड्या लागतात, 4 स्टार पण गाड्या लागतात काही इव्हेंटला. पण माझ्याकडं ते नाही आहे, म्हणून मी त्याच्यावरच काम करतो आहे. त्यामुळं करिअरवर पहिला फोकस केला पाहिजे. आणि जसं की मी म्हणलं मागच्या व्हिडिओत पण आणि आता पण, आपल्याला कार अनलॉकिंग व्हिडिओ करायचा होता, तर तो सुद्धा झालेला आहे. म्हणजे नशिबानं झाले असं काय हे नाही, लक म्हणू शकता. तर त्याला शॉकवे आपले पूर्ण झालेले आहेत मस्तच. तर अजून एक आपला चॅप्टर अनलॉक झालेला आहे क्लास सीचा, त्यामुळं पुढे बघूया तो क्लास सीचा कसला आहे. क्लास सी रुकी सीझन अनलॉक झाला आहे. असं ते आपल्याला सीझनच सगळे अनलॉक करायचे आहेत आणि करिअरवर पूर्ण फोकस देऊन करिअर बिल्ड करायचं आहे. चला मस्तच पुढं जाऊया. कॅमेरो LT ही पण माझी एक वन ऑफ द फेवरेट गाडी आहे, जी लो ह्याच्यात येते. म्हणजे जसं की आता तुम्ही ह्याला डायरेक्ट कम्पेअर नाही करू शकत लॅम्बोर्गिनी ॲव्हेंटेटरला. ती त्या क्लासमध्ये टॉप आहे आणि ही ह्या क्लासमध्ये माझी फेवरेट आहे. जसं की D क्लासमध्ये ही फेवरेट आहे माझी, आणि S क्लासमध्ये लॅम्बोर्गिनी सेंटिनेरो एक आहे, ती पण टॉपची गाडी आहे आणि ती ऑब्वियसली फेवरेटच आहे माझी. अजून एक गाडी काढायची आहे मला सध्या, पण ती निघणं थोडंसं अवघड आहे. असू दे, आय एम वर्किंग ऑन इट. सो त्याच्यावर आपल्याला फोकस नाही करायचा, सध्याच्या रेसवर फोकस करूया. कारण की जरी बिघडलो तर आपले लागण्याचे चान्सेस 100% आहेत. चुकून जरी रेक झालो तर मग आपले लागलेच समजा, आणि आपल्याला रेक नाही व्हायचं. परफेक्ट टायमिंगला आपल्याला ड्रिफ्ट मारायचे, परफेक्ट टायमिंगला ट्रॅक चेंज करायचा आहे, मेन तीच गोष्ट असते. आणि जसं की मी सांगितलं आहे तुम्हाला की थोड्या वेळानंतरनं मी हे बटन्सचं हे सोडून डायरेक्ट जायरोवर खेळणार आहे. असा रेक झालो आहे मी मस्तच. टॉपचा रेक झालेलो आहे भावांनो, म्हणजे माझी पूर्णपणे पद्धतशीररित्या मारण्यात आलेली आहे. तर हा टर्न मी मागच्या वेळेला घ्यायला नको पाहिजे होता, तर इथं तुम्ही सावध राहा. जी चुकी मी केली ती तुम्ही करू नका. ऑब्वियसली आता मी जिंकणार तर नाही असं वाटतंय मला. बघूया, जिंकायला तर मीच पाहिजे, कारण की ह्या करिअर मॅचेस आहेत. जसं की मी सांगितलं, सोडा आपणच जिंकणार आहे. हे व्हिडिओ त्या न्यूबीसाठी चांगले आहेत जे आत्ता सुरू करणार आहेत गेम, किंवा ज्यांनी सुरू केलेलं आहे आणि जे मध्ये आहेत गेमच्या मिडलमध्ये, सगळ्यांसाठीच हे व्हिडिओ असणार आहेत. त्यामुळं काय टेन्शन घेऊ नका. आपण डेली व्हिडिओज टाकणार आहे आणि हे सगळे व्हिडिओ रॉ आहेत, त्यामुळं डायरेक्ट जे काय होईल ते तुमच्यासमोर गेम प्ले होतील. हां, कधी थोडेसे मी खेळेन स्वतः, पण येस तुम्हाला नक्की दाखवेन मी. तर हा नवीन सीझन अनलॉक झालेला आहे. ह्यात अजून इथं एक सीझन अनलॉक होणार आहे आणि इथं एक सीझन अनलॉक होणार आहे. तर सध्या ह्याला थोडा वेळ लागेल, त्यामुळं आपण इथं बघूया. हे 19 आहे. तर मागच्या वेळेला मी हा एक सीझन सोडला आहे, कारण की माझ्याकडे गाडीच नाही आहे. ही गाडी पाहिजे आणि ही गाडी माझ्याकडे नाही आहे. तर असंच होतं. त्यामुळं करिअर प्लस जे डेली इव्हेंट आहेत किंवा स्पेशल इव्हेंट आहेत ते तुम्ही खेळलेच पाहिजेत, जेणेकरून असं कुठलं पण हे राहू नये की गाडी नाही म्हणून सीझन राहिला. तर माझं असंच झालं, मी साईड बाय साईड नाही खेळलो, मी एकच कुठलं तरी खेळलो, त्यामुळं एवढं झालं. असू दे, काय विषय नाही, आरामात होऊन जाईल आपलं.
तर चला यातली एक रेस खेळूया. 1120 रँक आहे, तर रेकमेंडेड रँक पाहिजे, तर मी हीच घेऊया सगळ्यात खालची. ही पण एक टॉपची गाडी आहे, पण डी क्लासमध्ये म्हणजे ॲस्फाल्ट या गेममध्ये याला थोडंसं भंगार करून टाकले. रिअल लाईफमध्ये डॉज चॅलेंजर तर तुम्हाला माहीतच आहे कशी आहे ते, तिचा नादच नाही. असू दे, त्याच्याशी आपल्याला घेणं नाही, आपण इथं फोकस करूया. स्टंट्स मारायचे आहेत, तर चला स्टंट्स मारूया जराशे. एक स्टंट तर झालेलाच आहे. ओ शेट, मी परत तीच चूक केलेली आहे. असू दे, चला यावेळी ट्रेनच्या पुढं आहे मी, त्यामुळं वाचलेलो आहे, नाहीतर माझे मस्तवाले लागले असते. काय विषय नाही, इथं पण आत्ता मी रेक होऊ शकलो असतो. असू दे, नाही झालो ते नशिबानं. ओके मध्येच माझ्याकडं आत्ता नायट्रो पाहिजे होता, ह्याला मी ठोकला असता शेमण्याला. रे, आता उडूयाच एकेकाला, मला फक्त हे भेटू दे. नायट्रो बॉटल्स पाहिजेत आणि स्टंट्स करायचे आहेत. स्टंट्स झाले असतील माझ्या मते. ओकेच, मस्तच, जाऊ दे. नायट्रो बॉटलच प्रिफर करूया आपण आणि ठोकूया एकेकाला मस्तच. टॉपचा बसलेला आहे साहेबांना, ह्यांना हे बी उडाला. ओ शिट, आता मीच उडणार होतो. आई लई घाण वाचलो आहे. तर असे हे बॅरल रोल्स जे असतात ते ऐन टायमाला कधीच घ्यायचे नाहीत, कारण की जर तुम्ही ऐन टायमाला घेतले आणि त्या बॅरल रोलवरनं अर्धीच गाडी गेली तर गाडी 100% रेक होऊ शकते. त्यामुळं थोडंसं अवॉइड केलं तर बरं होतं. नेहमी जास्त पण आपण ह्याच्यात जायचं नाही, आरामात खेळूया. जे पण काय तुम्ही बटनवर जर खेळत असाल तर आधीच स्विच करून घ्या 5 आल्या, जेणेकरून तुम्ही रेक होणार नाही. सगळे स्टंट्स तुम्हाला करायचे ते आरामात होऊन जातील. आणि जर तुम्ही गायरोवर खेळत असाल मग तर काय विशेष नाही, कारण की मी पण आता गायरोवर थोड्या दिवसात सुरू करेनच 100% तुमच्यासाठी. बघूया, मस्तच. पुढचा एक खेळूया आणि जरा वेगळीकडे एक्सप्लोअर करूया. डेली इव्हेंट्समध्ये जाऊन चेक करूया जरा काय काय नवीन आले, आणि जमलंच तर सिंडिकेट पण बघूया, काय विषय नाही. पण पहिला आपण जरा करिअर खेळूया. हा ट्रॅक पण थोडासा नीट खेळला तर येऊ शकतो, पण कधी कधी जरा रेक पण जास्त बसतात या ट्रॅकमध्ये. कुठं रेक बसतात ते सुद्धा मी सांगतो तुम्हाला, म्हणजे दाखवतोच. ओके मध्येच इथं रेक होऊ शकतो एक. आता मी रेक नाही झालो ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही रेक होऊ शकताय असे. आणि इथं सगळ्यात मेन इथं रेक होऊ शकताय, कारण की समोरनं ही ट्रेन येत असते आणि चुकून जरी तुम्ही याला धडकला आणि पाथ चेंज केला तर तुमचे लागले. जसं की आत्ता माझं झालं असतं, ही ट्रेन समोर होती पण नशिबानं मी वाचलो आहे. तर असे रेक जराशे कमी करायलाच प्रिफर करूया, कारण की हे रेक आरामात होऊ शकतात आणि पुढच्या गाड्या निघून जातात. आणि कधी कधी वाईड अँगल पण प्रिफर करायचं नाही, ज्या पाथवर चाललो आहे तिथंच राहूया, कारण की नंतर विषय कसा होतो, गाडीची स्पीड कमी होती. मी दाखवेनच तुम्हाला. ओके मध्ये जिथं ड्रिफ्ट मारायची आहे तिथं मारा, कारण की तिथं गाडीची स्पीड कमी होणार असते. तिथं जर तुम्ही ड्रिफ्ट मारली तर गाडीची स्पीड नीट राहू शकते. आणि आत्ताच जसं की तुम्ही बघितलं, मी ट्रेनवरून गाडी काढली तर 1 सेकंद जर लेट झालो असतो तर ती गाडी माझी ही रेक झाली असती आरामात. मी वरनं आलो, जर वेगळी गाडी असती जास्त रँकची
तर ती डायरेक्टली जमिनीला टच झाली असती, ट्रेनवर नसती चढली. ही ट्रेनवर का चढली, कारण की माझी स्पीड कमी होती आणि थोडंसं समजून जावं आता काय बोलू, लॅक ऑफ एक्सपिरियन्स. काही विषय नाही, थांबा. आता जरा आपण हे चेक करूया, बाकी स्पेशल इव्हेंट्स. सिंडिकेट काय म्हणते बघूया. तर सिंडिकेटमधली एक रेस खेळूनच जाऊया, आलो आहे तर. एस्केप मारायचा आहे, आरामात खेळूया, काही विषय नाही. एस्केप तर आपण करतच आलो आहे, आपल्या रक्तातच एस्केप आहे, पोलिसांना ठोकणे. कारण की सगळ्यांना माहीत आहे की आम्ही फास्ट अँड फ्युरियस बघूनच मोठे झालो आहे, त्यामुळे काय विषय नाही. जराशासाठी राहायला येऊ शिमडा, असू दे, ह्याला ठोकणारच मी. ओकेच. आता अरे परत वाचलाय. असू दे, जरा असं फक्त मला ओकेमध्येच उड. शेमड्या तू मला अडवणार, थांबा रे, आता धरतोच मी ह्याला. परत वाचलाय शेमडा. ये पुढे या. बरं, पुढचा येतोय, येऊ दे या. तूच काय देऊ शेमने, तू मला मारणार होय रे. चल निघ. या ट्रॅकवर पण जरासं सांभाळून खेळायला पाहिजे, कारण की विषय कसा होतो, जिथं आपण रेक होत नाही तिथंच कधी रेक होऊन जातो. लय वेळा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगतोय. ओके मध्येच 2-2 आल्यात, एक इकडे एक तिकडं. यस, समोर या. तूच काय देऊ शेंबड्या, ये आय एम वेटिंग. येऊ दे. मला फक्त नायट्रो पाहिजे. आणि या पोलिसच्या गाड्या पूर्ण शॉकवेवलाच झुकतात, म्हणजे शॉकवेव वापरूनच आपण ह्यांना ठोकू शकतो. साधे नायट्रो वापरून आपण ह्यांना नाही मारू शकत, त्यामुळे मला फुल शॉकवेव जनरेट करायला लागतो. तोच तर मेन विषय आहे या सिंडिकेटचा. हे जे मी खेळालो आहे ते सिंडिकेट रेसेस आहेत, तुमच्या माहितीकरता सांगतो. आणि ह्यातनंच मला ही गाडी भेटल्या, ऑडी R8. मी सांगितलं असेल तुम्हाला कधीतरी मागच्या व्हिडिओजमध्ये. तर असू दे, आपल्याला तिकडं नाही जायचं. आणि अजून एक गाडी मला भेटणार आहे ह्याच सिंडिकेटमधून, की जी ही आहे, कुठली तरी वेगळीच आहे, C क्लासची आहे, त्यामुळं आरामात होऊन जाईल. त्यामुळे सिंडिकेट पण मला तेवढंच खेळलं पाहिजे जेवढं करिअर. ओकेच. तेवढे पॉईंट्स जर मी पूर्ण केले तर ती गाडी मला भेटणार आहे. थांबा, ती गाडी बहुतेक हे बघा, ह्या ब्लू प्रिंट्स भेटणार आहेत. खरं सगळ्यात पहिला हे सिंडिकेट कॉईन्स भेटतील 99,000ला, मग 1,00,000ला हे भेटेल मला डी टोमॅसो P900 C क्लासची गाडी आहे. मी गाडी दाखवतो पाहिजे तर तुम्हाला, टॉपची. ओकेमध्येच C क्लासमध्ये होती ना ती. तर ही गाडीसुद्धा मला निघणार आहे. हिचे फक्त एक ब्लू प्रिंट राहिले, मर्सिडीज बेन्झ AMG GT. तर ह्या गाडीची एक खासियत दाखवतो, हे बघा, टॉपची खासियत आहे, हे जे विंग्स बाहेर निघतात पळताना. आणि ही गाडी जी आपण आत्ताच जस्ट अनलॉक केली, लोटस मस्तवाली, ही पण एकदम टॉप पळती, C क्लासची गाडी आहे. आणि आपण जी बघत होतो ती कुठे गेली, नाव काय होतं त्याचं मी विसरलो, थांबा. P900 काहीतरी होती ती गाडी, बहुतेक इथंच असेल, तर बघायला पाहिजे. थांबा, इथंच होती ती गाडी. ही जी आपल्याला ही भेटली, हे बघा इथं आहे ती. ही म्हणाल तो मी, ही गाडी भेटणार आहे सिंडिकेटमधून. तर मी या गाडीचा अनलॉकिंग व्हिडिओ नक्की टाकेन ज्यावेळी हे कंप्लीट होईल आणि सिंडिकेट रेसेसमधून मला ही गाडी भेटेल. तर चला आता आपण वेगळीकडे जाऊया. गाड्या लय बघितल्या. 35th ॲनिव्हर्सरी मी खेळू शकतो, पण विषय कसा होतो,
आता हे एक स्टेज, हे पूर्ण सगळे स्टेजेस मी कंप्लीट करू शकतो, पण काय काय स्टेजेस असे आहेत की जिथं मला म्हणजे खेळताच नाही येणार, कारण की माझ्याकडं गाड्या नाही आहेत. जस्ट लाईक दिस, हे असं 2 स्टार गाड्या लागतात. म्हणून मी अशा कुठल्याच इव्हेंटमध्ये भाग घेत नाही की जिथं हे असे 2 स्टार 3 स्टार गाड्या लागतात. त्यामुळे मी 35th ॲनिव्हर्सरी पण एवढं नाही खेळणार सध्या तरी. अजून इव्हेंट्स दाखवतो तुम्हाला की ज्यात हा एक इव्हेंट आहे रिझवानी. तर ह्यात ही गाडी लागते, ती गाडी लागते. तर असल्या इव्हेंटमध्ये मी पार्टिसिपेटच करत नाही, जेणेकरून आपले हे जे टोकन्स असतात हे वाले ते वाया जात नाहीत. त्यामुळे मी पहिला बघतो की जिथं मी सगळं पूर्ण इव्हेंट कंप्लीट करू शकतो त्याच इव्हेंटमध्ये मी घुसतो. तर हा एक नवीन इव्हेंट आला आहे ज्याच्यात मी थोडंसं पार्टिसिपेट केलं आहे. या इव्हेंटमधून पण हा इव्हेंट पण तसाच आहे, जसं की गाडी लागते पुढं जाऊन, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मी खेळतो आहे. ह्याला ही गाडी लागते, त्यामुळे हे जे ब्लूप्रिंट मिळणं थोडंसं अवघड दिसत आहे. असू दे, आपण हे पहिलं कंप्लीट करूया. एवढं तरी करू शकतो आपण. तर काय काय करायचं आहे, हे बाकीचे कंप्लीट केलेत मी काल. तर हे करायचे आहेत परफेक्ट रन्स, 2 ड्रिफ्ट 100 मीटर मारायचे, 4 स्टंट्स करायचं, 1 बॅरल रोल करायचा आहे. आरामात होऊन जाते. ही एक रेस खेळूया जेणेकरून थोडे आयडिया येईल. ओके मध्येच. तर हिचा जो ट्रॅक आहे तो एकदम वेगळा आहे आणि ही गाडी इतकी भारी आहे, तुम्ही बघू शकताय. म्हणजे ओपन टप गाडी आहे. पहिला ड्रिफ्ट मारून घेऊया जेणेकरून नंतर नाही नको. मस्तच. आपल्याला करायचं काय काय होतं, बॅरल रोल एक करायचा होता तेवढंच आठवते. परफेक्ट रन, परफेक्ट नायट्रो, ड्रिफ्ट आणि काहीतरी होतं, सोडून द्या. ड्रिफ्ट तर झालेले आहे. स्टंट 4 करायचे आहेत बहुतेक. परफेक्ट नायट्रो करायचा होता, तरी करूया, सोडून द्या. आपल्याला करायला काय पण करू शकतो आपण. या गाडीचा पण जो नायट्रो आहे ना तो 1 नंबर चालतो, म्हणून ही गाडी आवडली मला आणि 1च नंबर गाडी आहे ही. आणि स्पेशलायझेशन या गाडीचं हे आहे की ही ॲस्टन मार्टिनची गाडी आहे. मला वाटलंसुद्धा नव्हतं ही ॲस्टन मार्टिन या कंपनीची गाडी आहे, कारण की गाडी बघा एकदम अशी फ्युचरिस्टिक टॉप टाईप रेसिंग कार आहे. वाटतसुद्धा नाही, सोडून दे. पण गाडी एकदम कट्टर आहे, टॉप आहे, आवडली मला. पण विषय कसा आहे, ही निघणार नाही माझ्या मते, कारण की हा पण इव्हेंट तसाच आहे सेम, जिथं गाड्या 3 लागतात तुम्हाला. आणि तुम्हाला त्यासाठी जरा करिअर नीट खेळलं पाहिजे. तर सुरुवातीपासून मी सांगत होतो करिअर आपल्याला खेळलंच पाहिजे. करिअर इज द मेन. तर ही गाडी मुळात दाखवायची होती तुम्हाला मला, म्हणून मी हा इव्हेंट खेळला, बाकी काही नाही. तर चला, करिअरच आपलं बेस्ट आहे. ह्यात एक रेस खेळूया मस्ती आणि मग बघूया पुढं बघायचं असतं. जास्त ओव्हर थिंकिंग करायचं नसतं, सगळं आरामात खेळूया. गोल्ड रश, विन द रेस काय होऊन जातं आपलं. करिअर आहे, सोडा, काय विषय नाही. मस्तच. आपण जी गाडी आता अनलॉक केली आहे ती गाडी घेऊन सुद्धा खेळूया आपण पुढचा डाव. म्हणजे पुढची रेस आपण ती गाडी घेऊन खेळूया. लोटस गाडीचं कंपनी आहे, गाडीचं पूर्ण नाव तर बघितलं नाही मी. बघूया, आपण आरामात खेळूया. जरा प्रिफर जास्त हे करूया, कारण की गाडी एकदम हवेत असते. एक जर तुम्ही रॅम्प घेतला आणि लगेच दुसरा रॅम्प घ्यायला गेला तर कधी कधी तुम्ही रेक होऊ शकताय. त्यामुळे तिथं जरा तुम्हाला सावधानी बाळगायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही रेक नाही होणार. शक्य जो ट्रॅक आहे त्याच ट्रॅकवर राहणे हीच मेन गोष्ट आहे.
जर तुम्ही जरा जरी ट्रॅक चेंज केला तर मग गाडीची स्पीड पूर्णपणे कमी होते. गाडी एका नवीन ट्रॅकवर जाण्यासाठी तिला पूर्ण स्पीड कमी करायला लागते आणि मग तिथं लागतात. एस्पेशली हे मल्टीप्लेअर इव्हेंट्समध्ये जास्त गरजेचं आहे, कारण की जर तुम्ही मल्टीप्लेअर खेळताय तर मल्टीप्लेअरमध्ये असं स्पीड कमी करून चालत नाही, कारण की आपल्यापेक्षा कमी रँकच्या गाड्या ज्या असतात त्या पण आपल्याला मारून जातात. ह्योच मारलता ना मला आत्ता. शेमड्या कुठं आहेस तू? एवी बोलते पब्लिक. उगाच आम्ही हे करून इथपर्यंत नाही पोचलो भाई. तुमच्यासारख्यांना गाडून पोचलो आम्ही. सांगा ह्यांना. असू दे, आपल्याला जास्त पण अति करायचं नाही. पाय जमिनीवरच राहू देत आपले. ओके, जेव्हा पैशाची गरज पडेल तेव्हा मी नक्की वॉच ॲड करून घेईन. सध्या तरी गरज नाही आहे. आपल्याकडं पैसा ढिगाणं पडून आहे. घ्या आणि पैसा आला. पैसाच पैसा आपल्याकडं. पण ह्यो पैसा पण एवढा कामाचा नाही, कारण की जर गाड्यांवर आलं की पैसा एकदम झटक्यात उडून जातो. कुठल्या पण इव्हेंटमध्ये जर तुम्ही घुसवला तर ही जी रेस आहे ना ती आपण त्या नवीन गाडीनं खेळूया. लोटस एक नंबर गाडी आहे. नाही ह्या ह्याच्यात तर बहुतेक नाही बसणार. वेगळ्या ह्याच्यात जाऊया. थांबा, सी क्लासच्या सीझनमध्ये जाऊया आणि आपली टॉपची लोटसला आपल्याला जरा उडवायला नाही, अपग्रेड केलं पाहिजे, जेणेकरून तिचा रँक तिथपर्यंत पोचेल. थांबा, पूर्णपणे अपग्रेड करूया. डायरेक्ट ब्लूप्रिंट्स मागूसपर्यंत आपण अपग्रेड करत राहायचं. पण हिला पार्ट सध्या तरी मी लावणार नाही आहे, कारण की एवढी गरज नाही आहे पार्टची. ही अशीच जर अपग्रेड होऊ शकत असली तर मग सध्या तरी पार्ट्सची काही गरज नाही. पार्ट्स लावूच नका जर ही अशीच अपग्रेड होऊन त्या रँकपर्यंत गेली तर ओकेमध्येच त्या रँकपर्यंत ही गाडी गेलेली आहे. मस्तच. तर चला या गाडीनं खेळूनच दाखवूया. काय फक्त विन द रेस आहे, आरामात होऊन जाईल. ही लोटस पण काय कमी नाही गाडी. भले सध्या रँक तिचं कमी आहे, पण ही जर स्वतःवर आली तर उडती एकेकावर. टॉपची गाडी आहे ही पण चांगलीच पळते. ही जी टॉप स्पीड बघायला पाहिजे आपल्याला. हिचा पण जो नायट्रो बूस्ट आहे तो पण जास्त दीर्घकाळ टिकतोय मला दिसतंय. चांगला आहे, असंच पाहिजे. पण सगळ्यात जास्त जर नायट्रो कुणाचा टिकतो तर ती एकच गाडी आहे डी क्लासची, ती म्हणजे DS E10. तुम्हाला माहीत असेल, पूर्णपणे इलेक्ट्रिक गाडी आहे आणि त्या गाडीचा जो नायट्रो बूस्ट आहे तो एक नंबर आहे. शेंबड्या, तुला तर मी ठोकणार, तो पुढे ये. तूच काय तो नालायक, मला मारायला लागला शेमना. भाय या गाडीची टॉप स्पीड सध्या तरी 260-280 दिसले मला, 290. जर मी हिथं केलं तर हवेत उडवल्या ना गाड्या की त्या 300च्या स्पीडनं जातात. ज्यांची स्पीड 200 आहे त्या 300च्या स्पीडनं सुद्धा जातात जेव्हा तुम्ही हवेत नायट्रो बूस्ट लावता. पण जेव्हा जमिनीवर असतात तेव्हा काय एवढं जाणवत नाही, त्या आपल्या टॉप स्पीडनं पळत असतात. असू दे, काय विषय नाही, मस्तच जाऊ दे. तर ही जी टॉप स्पीड जास्तीत जास्त माझ्या मते 290 आहे बहुतेक करून. 29 तर 300 सुद्धा गेली ही गाडी. मस्तच. पहिली गाडी बघितली मी 300 जाणारी, एकच नंबर. तर आज आपण करिअरवर फोकस केला आणि एक गाडीसुद्धा अनलॉक झाली. तर माझं मेन म्हणणं काय आहे, जर तुम्ही करिअरवर फोकस केला तर तुम्हाला कार्स अनलॉक होण्याचे चान्सेस जास्त आहेत, जे तुम्हाला डेली इव्हेंट्समधूनसुद्धा भेटत नाहीत किंवा स्पेशल इव्हेंट्समधूनसुद्धा भेटत नाहीत. त्यामुळं करिअरच घडवू शकता आपल्या गाड्या. मस्त.
तर आजचा व्हिडिओ एवढा काय खास नव्हता, पण आजचा व्हिडिओ करिअरवर होता. तर ओके, आजच्यासाठी एवढंच. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.